अपघात टाळण्याची किंवा अपघातावर नियंत्रण आणण्याची विविध तंत्रे। तर या तंत्रामधलं पहिलं तंत्र आपण पाहणार आहे आज। यंत्रे, अवजारे किंवा हत्यारे याबाबत घ्यावयाच्या दक्षता। काम करत असताना कपडे ही अंगाबरोबर असली पाहिजेत, सैल कपडे वापरू नयेत। याचं महत्वाचं कारण काय असेल तर जर कपडे लूज असतील, सैल असतील आणि जर तुम्ही फिरणाऱ्या यंत्रावरती जर काम करत असाल, ऑपरेटिंगचं काम करत असाल, तर जे फिरणारे यंत्र आहे तर या फिरणाऱ्या यंत्राला एकतर गार्ड असणं गरजेचं आहे। त्या जे काही व्हील फिरतंय त्याच्या भोवती गार्ड असणं गरजेचं आहे। पण काही वेळेस जर गार्ड नसेल आणि तुमचे कपडे जर सैल असतील किंवा लूज असतील तर त्याच्यामध्ये ते अटकण्याची शक्यता असते, किंवा काही वेळेस गार्ड जरी असलं तरी त्याच्याकडे ओढली जाऊन कपडे अटकण्याची शक्यता असते। आणि त्यामुळं कपडे नेहमी काम करत असताना टाईट असावीत किंवा सैल असू नयेत। दुसरा आहे सुरक्षिततेच्या साधनांचा आणि सुरक्षिततेच्या नियमांचा काटेकोर अंमल केला पाहिजे किंवा त्याची अंमलबजावणी केली पाहिजे। सुरक्षिततेची साधनं आहेत, हँडग्लोव्ज असेल, रबर हँडग्लोव्ज किंवा सेफ्टी बेल्ट असेल, सेफ्टी शूज असतील, हेल्मेट असेल, या साधनांचा आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी वापर केला पाहिजे। फिरणाऱ्या मशीनच्या भागावर ओनवे राहू नये। ओनवे म्हणजे कसं, असं वाकून काम करू नये। जर फिरणारा भाग जर असेल यंत्राचा तर त्याच्यावरती वाकून काम करू नये। का बरं, तर आता मी सांगितलं तसं तर तुम्ही असे वाकले तर कपडे वगैरे त्याच्यामध्ये अटकण्याची शक्यता आहे, किंवा ते फिरणारं जे व्हील आहे त्याच्यामध्ये जास्त तुम्ही जर ओनवे झालं तर त्याच्यामध्ये अपघात होण्याची शक्यता आहे। हात वगैरे, बोट वगैरे त्याच्या आतमध्ये जर तुमचं लक्ष नसेल तर अटकण्याची शक्यता आहे। त्यामुळे फिरणाऱ्या मशीनच्या भागावर कधी ओनवे राहू नये। यंत्र चालू असताना ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू नये किंवा त्याला ग्रीसिंग, ऑइलिंग ज्याला वंगण म्हणतात ते करू नये, किंवा चालू यंत्राला थांबवून त्या ठिकाणी ते तशा प्रकारचे ऑइलिंग किंवा ग्रीसिंग किंवा स्वच्छता करण्याचा प्रयत्न करू नये। तर काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी ही सगळी कामं केली पाहिजेत, मशीन बंद करून। यंत्र चालवण्यापूर्वी त्याच्याविषयी पूर्ण माहिती घ्या आणि मगच कामाला सुरुवात करा। कोणतेही काम करत असताना त्याची पूर्ण माहिती असलीच पाहिजे। जर अर्धवट नॉलेज असेल तर अपघात होण्याची शक्यता असते। लिटल नॉलेज इज डेंजरस थिंग असं म्हटलं जातं। त्यामुळं जे आपण काम करणार आहे त्या कामाची पूर्ण माहिती घ्या। ज्या यंत्रावरती तुम्ही काम करणार आहे त्या कामाच्या माहितीबरोबरच त्या यंत्राची माहिती घ्या आणि मगच कामाला सुरुवात करा। जर आपल्याला ती माहिती नसेल तर तुमचे जे वरिष्ठ आहेत, सिनियर्स आहेत, त्यांच्याकडून माहिती घ्या आणि मग कामाला सुरुवात करा। यंत्रात बिघाड झाल्यास यंत्र ताबडतोब बंद केलं पाहिजे। जर तुम्हाला वाटलं की यंत्रामध्ये काहीतरी दोष झालेला आहे, यंत्रामधून काहीतरी आवाज येतोय किंवा किंचितचा यंत्राला हात लावही शॉक लागतोय, म्हणजे काहीतरी दोष याच्यामध्ये झालाय असं जेव्हा तुम्हाला जाणवेल त्यावेळी ताबडतोब ते यंत्र बंद करा। जे कोणी मेकॅनिक असतील त्यांना सांगा, यंत्र दुरुस्त करा आणि मगच ते वापरा। विशेषतः इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल त्या ठिकाणी फॉल्ट असण्याची शक्यता असते, तर त्यानुसार जे मेंटेनन्सचे लोक असतील, मेकॅनिकल मेंटेनन्स किंवा इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, त्यांना ती कल्पना द्या आणि त्याच्यानंतरच दुरुस्त झाल्यानंतरच ते यंत्र सुरू करा। वेळोवेळी यंत्रांची निगा आणि देखभाल ठेवा। जेवढं तुम्ही यंत्राची निगा देखभाल ठेवाल, मेंटेनन्स कराल, स्वच्छता ठेवाल, तेवढा त्याचं जे लाईफ आहे त्या यंत्राचं वाढतं। त्यामुळं अधूनमधून किंवा वेळोवेळी जे रुटीन ठरलं आहे त्याच्यानुसार रिपेअर्स आणि मेंटेनन्स केलेलं पाहिजे। आणि यंत्र नेहमी सुस्थितीत ठेवा। यंत्र सुस्थितीत ठेवा। जर यंत्र बिघडला असेल तर ते दुरुस्त करून घ्या
आणि चांगल्या अवस्थेत असतानाच ते यंत्र वापरा. नाहीतर चाललंय म्हणून चालवू नका त्याला. तर ते चांगल्या स्थितीत असताना ते वापरलं पाहिजे. काम झाल्यानंतर यंत्र स्वच्छ करावे. तुमचं काम पूर्ण झालं, शिफ्टमध्ये तुम्ही काम करत असाल, तुमची शिफ्ट जेव्हा पूर्ण झाली तर माझं काम संपलं आता मी चाललो असं नाही. तर तुमची शिफ्ट पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी तुमची जबाबदारी आहे की त्या यंत्राची, तुम्ही ज्या ठिकाणी काम करत होते तिथल्या भागाची पूर्ण स्वच्छता करून घ्या, यंत्र पुसून घ्या आणि मगच तुम्ही तुमची काय करा की सुट्टी होणार असेल तर तुम्ही सुट्टीवरून जाऊ शकता. मग दुसरा जो व्यक्ती तुमच्या जागेवर येईल तो देखील काम सुरू करण्यापूर्वी व्यवस्थित नीटनेटकेपणाने त्या यंत्राची स्वच्छता करेल आणि मग त्याचं जे काय काम आहे ते तो करेल. म्हणजे ती त्याची नंतरची जबाबदारी. पण तुमची जबाबदारी आहे, तुम्ही दिवसभर त्याच्यावरती 8 तास काम केलंय तर ते यंत्र पुसून स्वच्छ करून व्यवस्थित बंद करून ठेवणे. काम झाल्यानंतर यंत्र स्वच्छ करावे. सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन केलं पाहिजे. जे काही सुरक्षेची नियमावली आहे, सुरक्षेचे नियम आहेत, त्यांची काटेकोर तुम्ही जर अंमलबजावणी केली तर अपघाताचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. यंत्रांची मांडणी सुटसुटीत असावी. जी यंत्रकुल रचना आहे, कंपनीमध्ये जे विविध विभाग आहेत, विविध विभागामध्ये विविध प्रकारच्या मशिनरी असतात. लेथ मशीन असेल, टर्निंग मशीन असेल, कटिंग मशीन असेल, वेल्डिंग मशीन असेल, ड्रिल मशीन असेल, पॉवर ड्रिल असेल, या सगळ्यांची मांडणी ठिकठिकाणी केलेली असते. तर ही मांडणी जी आहे, यंत्रकुल रचना जी आहे ही व्यवस्थितपणे सुटसुटीत असली पाहिजे. त्या ठिकाणी कामगाराला काम करण्यासाठी पुरेशी जागा असली पाहिजे. त्या ठिकाणी खेळती हवा असणं गरजेचं आहे, पुरेसा प्रकाश असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणचा जो भाग आहे, फ्लोरिंग जे आहे हे नीटनेटकं स्वच्छ केलेलं असलं पाहिजे. त्या ठिकाणी ऑइल वगैरे सांडलेलं नाही पाहिजे किंवा तेलकटपणा असता कामा नये. तो भाग निसरडा होता कामा नये तर अपघात होण्याची शक्यता असते. उत्पादन विभागातील जमीन तेलकट किंवा निसरडी नसावी. आता मी जसं सांगितलं तसं पद्धतीने धारदार अवजारे किंवा हत्यारे खिशात ठेवू नये. इलेक्ट्रिशियन नाईफ असेल, पोकर असेल, स्क्रूड्रायव्हर असेल, तर ही जी धारदार हत्यारं असतात ही खिशात ठेवलं तर अपघात होण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते खिशात ठेवू नये. ते दुसऱ्याला देत असताना जी टोकाची बाजू आहे ती आपल्याकडे करावी आणि मुठीच्या बाजूने ती इतरांना द्यावी. ह्याच्या उलट क्रिया करू नये. कारण तुम्ही टोकाच्या बाजूने जर दुसऱ्याला दिलं आणि घाईघाईत देत असाल तर त्याला इजा होण्याची समोरच्याला शक्यता असते. त्यामुळे असं करणं टाळावं. त्याचबरोबर काम झाल्यानंतर ही जी अवजार आहेत किंवा हत्यारं आहेत ही ती योग्य त्या ठिकाणी ठेवावीत, स्वच्छ करून ठेवावीत. जर टूलकिट असेल तर त्या टूलकिटमध्ये स्वच्छ करून व्यवस्थित जिथल्या तिथं मांडणी करून ती ठेवावी. किंवा काही ठिकाणी या टूलसाठी बोर्ड असतो, टूल बोर्ड असतो, तर त्या टूल बोर्डमध्ये व्यवस्थितपणे अटकवून त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. तर अशा पद्धतीने अपघात टाळण्यासाठी जी अपघात नियंत्रणाची किंवा अपघात टाळण्यासाठी जी तंत्र आहेत त्यातलं एक पहिलं तंत्र यंत्रे, अवजारे आणि हत्यारे यांच्याबाबतच्या ज्या दक्षता आहेत त्या कोणत्या घेतल्या पाहिजेत हे तंत्र आपण पाहिलेलं आहे. परीक्षा दृष्टीने देखील हे महत्वाचं आहे. पहा, यंत्रे किंवा अवजारे वापरत असताना कोणत्या दक्षता घेणं गरजेचं आहे किंवा कोणतं या तंत्राचा तुम्ही कशा पद्धतीने वापर करा असा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. तर तुम्हाला या शब्दाने हे लिहिणं गरजेचं आहे. लक्षात लिहून घ्या सर्वांनी.